स्टार्ट बोलो क्या। आजच्या पत्रकार परिषदला उपस्थित असलेले माझे नगर परिषदचे सहकारी सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व पत्रकार आणि कार्यकर्ते, निवडणूक झाल्यापासून पहिली पत्रकार परिषद आज मी घेत आहे। तर सगळ्यात अगोदर परंड्या शहराचे मतदार बंधू आणि भगिनींचा मी मनापासून आभार मानतो मला निवडून दिल्याबद्दल। पत्रकार परिषद घ्यायचं कारण निवडणूक 2 डिसेंबरला मतदान झाला, 21 डिसेंबरला काउंटिंग झाली। त्यानंतर उपाध्यक्षाची निवड झाली, सभापतींची निवड झाली, कॉप्टनची निवड झाली। कॉप्टनची निवड झाल्यानंतर सभापतीची निवड झाली। आणि जनशक्ती आघाडीचे 12 नगरसेवक म्हणतात की परंड्या शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत चालना, इसकटीत काम व्हावं लागलं। तर मला जनशक्तीच्या 12 नगरसेवक आणि 4 समितीचे सभापतींना सांगायचं आहे की पाणी पुरवठ्याची जबाबदारी पाणी पुरवठा सभापतीकडे असते। ही पाणी पुरवठ्याचे सभापती रमेश परदेशी ती जबाबदारी पार पाडण्यापेक्षा भाईजानवाणी उगा असंच करतात। तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही पाणी पुरवठा सभापती आहोत, तर पाणी पुरवठा सभापतीचं काम असतो की पाणी पुरवठा कर्मचारी आणि पाणी पुरवठा इंजिनियरला संबंधित माहिती घ्यायचं की बाबा पाणी आज गावात आला का नाही, पाणी सुटलं नाही, ही काम पाणी पुरवठा सभापतीचा असतो। जबाबदारी पाणी पुरवठा सभापतीची असते। तर ही इंजिनियरला फोन नाही करता, पाणी पुरवठा कर्मचारीला फोन नाही करता, डायरेक्टच म्हणतात की आम्ही मुख्य अधिकारीला फोन करतो, मुख्य अधिकारी आमचं फोन घेत नाही। अहो, ही मुख्य अधिकारीचा रूलच नाही। मुख्य अधिकारी नेमलेले लोक आहेत, इंजिनियर आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना नाही बोलता विनाकारण मुख्य अधिकारीला टार्गेट करायचं काम जनशक्ती विकास आघाडीचे 12 नगरसेवक करत आहेत। तर मला जनशक्ती 12 नगरसेवक आघाडीचे नगरसेवकांना विचारायचं आहे की पाणी पुरवठा असो, आरोग्य, शौचालय या स्वच्छता असो, शौचालयाचं काम, स्वच्छता करण्याचं काम सभापती, आरोग्य, ठाकूर हे जे सभापती आहेत ते त्यांचं काम आहे। बहुमतानी संख्यावर त्यांच्याकडे जास्त आहे, आमच्याकडे फक्त 8च नगरसेवक आहेत। 8 नगरसेवक असताना त्यांनी कधीही कुठल्याही अडचणीला माझ्यापर्यंत मी नगराध्यक्ष म्हणून मला भेटायला कुठलाही सदस्य 12 पैकी एक बी आलेला नाही। आणि ही म्हणतात की आम्ही समाजकारण करतो। समाजकारण करण्यापेक्षा जास्त ही राजकारण करायचा प्रयत्न करत आहे। विनाकारण मुख्य अधिकारीला टार्गेट करायचा प्रयत्न करत आहे। त्याचं कारण एक आहे, त्यांनी परवा मागणी केली होती उपाध्यक्षाला कॅबिन द्या, त्यांना कॅबिन मिळाला नाही म्हणून ती मुख्य अधिकारीला विनाकारण टार्गेट करायचा प्रयत्न करत आहेत। प्रशासन, नगरपालिका प्रशासन सक्षम आहे, मुख्य अधिकारी सक्षम आहेत, कर्मचारी सक्षम आहेत, काम सुरळीत चालू आहे। काही प्रॉब्लेममुळे मोटर जळाली, पाणी फिल्टरवर जायचं, संघा 1-2 पत्रकार घ्यायचे, बातमी बनायची आणि सोडायची।
जी जबाबदारी आहे तीच बातमी बनवून सोडत असेल तर ह्यांना पाणी पुरवठा सभापतीची जबाबदारी पार पाडण्यात येत नसेल तर माझं ही मत आहे यांनी राजीनामा द्यावा सभापती पदाचा. तसेच आरोग्य सभापतीला बी मला सांगायचं आहे की आरोग्याचं जी सफाई काम होत नसेल, स्वच्छता परांड्यात चांगल्या प्रमाणे होत नसेल आणि तुम्ही तिथं कमी पडत असेल तर त्यांनी बी राजीनामा द्यावा असं माझं मत आहे. की दोन्ही सभापतीला मी सांगतो आणि महत्त्वाचं काम जनतेसाठी, लोकांसाठी, ह्या परांड्या शहराच्या मतदारासाठी फक्त 3 वस्तू वेळावर मिळाले तर काही अडचण येऊ शकत नाही. सगळ्यात पहिला पाणी, दुसऱ्यांदा लाईट आणि स्वच्छता. तर स्वच्छता बी त्यांच्याकडे आहे, पाणी पुरवठा बी त्यांच्याकडे आहे आणि ती विनाकारण 2 पत्रकार नेत्यात फिल्टरवर सगळे मिळून 12 जण जातात आणि सांगतात की पाणी पुरवठा चला ना. मोटर जळाली ह्यांना काम करता येईना. मोटर जळाल्यानंतर टेंडर दिलेले असतात नगर परिषदनी, ती टेंडर कुणाला दिलेलं ही माहीत नसेल सभापती, पाणी पुरवठा सभापतीला, तर ती सभापती व्हायचे काबिल नाही, ह्यांनी राजीनामा द्यावा ही माझं म्हणणं आहे. आणि मोटरला खर्च किती येतो? सभापती असल्यानंतर मोटर दुरुस्ती करण्यासाठी जळाली असेल तर 20-25 हजार रुपये खर्च येतो. तरी 20-25 हजार रुपये त्यांनी सभापतीला द्यायची गरज, सभापतींनी त्या मोटर भरणाऱ्याला द्यायची गरज नाही. फक्त हमी पत्र घेतला आणि जबाबदारी घेतली तर ती मोटर भरणारा व्यक्ती मोटर भरून देतो. कर्मचारीला फोन त्या सभापतीने करावा आणि जळालेली मोटर तिथं फिट करून दुसरी राहिलेली मोटर ती दुरुस्त करून घ्यायचा त्याने आदेश द्यावा. ही सभापतीचं काम आहे. आणि सभापतीच म्हणतात की वेळावर पाणी सुटना, तर त्या सभापतीला अभ्यास नसेल तर माझे जुने सहकारी, माझे नगरसेवक होते भाईरशीद तांबोळी, त्यांच्याकडून सभापती पद कसं, सभापती पदाचा वापर कसा करावा त्यांच्यापाशी त्यांनी ट्युशन लावावं. रमेश परदेशी त्या टायमाला पण नगरसेवक होते. त्यांनी विकासाचा मुद्दा नाही, विकासासाठी कुठलं काम करायचं ही विषय नाही, 12 नगरसेवक एकत्र गोळा करायचं ही रमेश परदेशी करतात आणि भाईजान म्हणे असं करतात आणि असं करतात. अहो तुम्ही भाईजानपणा सोडा आणि परांड्याचा विकास करायचा ठरवा आणि सगळेजण मिळून. काय अडचण आली तर एक नगराध्यक्ष नात्याने म्हणतो मला येऊन सांगा ना. काय नगरसेवक म्हणतात की 2-2 महिने या परांडा नगरपालिकेत मुख्य अधिकारी नाही. आता 2 महिने मुख्य अधिकारी नाही असं कधी होऊ शकतो का? मुख्य अधिकारीची मागं नुसतं परांडा नगरपालिकेचंच काम नसतो, त्याला जिल्ह्यावर बैठकी असतात. परवा जनगणाचे काम होते, मार्च एंडचे काम होते. ही सर्व काम बघत बघत त्यांना परांडा नगरपालिकेचं काम बघावं लागतं आणि ही उठलं की सुटलं म्हणतात की मुख्य अधिकारी नगर परिषद येतच नाही. असं कुठं झालं का? आणि विनाकारण परांडा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी एक महिला असल्यामुळं त्यांना विनाकारण त्रास द्यायचं काम जनशक्ती आघाडीचे नगरसेवक करत आहेत. आणि ह्यांना माझं आव्हान आहे, ह्यांनी अशी विकास करायचा असेल, जनतेच्या हितासाठी कुठलं काम करायचं असेल तर ह्यांनी कुठल्याही विषयात राजकारण करू नये. काय अडचणी असतील, परवा केबलचं काम चालू आहे, पाणी पुरवठा लाईनवर 3दा मोटर लाईन फुटली केबलच्या कामाला. आता ही अशी अडचणी येत असेल तर ह्याला कोण जबाबदार आहे मला सांगा? प्रशासन जबाबदार आहे? कुणीही जबाबदार नसताना कुणाला बी जबाबदार ठरवायचं आणि व्हिडिओ बनवायचं, फोटो काढायचा की सोडायचा की आम्ही लई जनतेसाठी हिताचे काम करायला लागलो, जनतेसाठी विकासाचे काम करायला लागलो, मतदारासाठी विकास करण्यासाठी भांडा लागलो. ही दुसरा काय नाही, ही विकासासाठी भांडणं, जनतेसाठी भांडणं. ह्यांना फक्त रोज उठलं की सुटलं लोकाला फोटो ह्यांचा दिसावा ह्या विचाराची जनशक्तीचे 12 नगरसेवक काम करत आहेत.
यांनी निवडणूक लढवत असताना काढा लागलेत आणि नाही ती गोंधळ घालायला लागलेत परांड्या शहरामध्ये की आम्ही काय लई मोठी लढाई जिंकली असं त्यांना वाटलं. पण माझ्या मताने ह्यांनी ही जी करत आहेत 12 जण मिळून ही चुकीचं आहे. आणि ह्यांनी अधिकारीवर दबाव आणायचा प्रयत्न करत असतात, कर्मचारीवर दबाव आणायचा प्रयत्न करत असतात, कुठं माहितीचे अधिकार मागतात. आणि एक उमेदवार 50 वर्षानंतर निवडणूक जिंकलेला सत्तार पठाण उर्फ झोल ही म्हणतात की आम्ही मुख्य अधिकारी परांडा नगर परिषद 2 महिने नाही म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाला तक्रार करू असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या नगरसेवकाला मला एकच सांगायचं आहे की मुख्य अधिकारी परांडा नगर परिषदेत 2 महिने नाही ही त्यांनी पुरावा द्यावा. मी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला तयार. असे चुकीचे आरोप कुणी कुणावर घेऊ नये. आणि करत असताना परांड्याच्या जनतेचा हितासाठी भांडायचं असताना तर सगळ्यात मोठा माझा आरोप आहे की पाणी पुरवठा सभापती ती आहेत, त्यांच्यामुळे पाणी पुरवठा वेळावर होईना असा माझा आरोप आहे. एवढा बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना. साहेब, हे पाणी पुरवठा 10 दिवसापासून टप आहे. याला सत्ताधारी जबाबदार आहेत का विरोधक जबाबदार आहेत? विरोधक कोण म्हणतात त्यांना? त्यांच्यापाशी बहुमत आहे. त्यांच्यापाशी बहुमत आहे. हो, मग बहुमत आहे त्यांच्यापाशी स्वतः ती सभापती आहेत पाणी पुरवठा. तर मग त्यांना अधिकार आहेत ना. मग ती जबाबदार आहेत. ती जबाबदार आहेत ना. ती जबाबदार आहेत. ती जबाबदारी त्यांच्यानी पार पडत नसेल तर आम्ही तर आत्ता म्हणलोच की राजीनामा द्यावा त्यांनी. मुख्याधिकारी ऐकत नाहीत म्हणते विरोधात असल्यामुळं त्यांनी सांगितलेल्या एक फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की 2 मोटरपैकी एक जाळलेली आहे. एक जर आपण ही जर दुरुस्त नाही केली तर ऐनवेळी आपल्याला टंचाईला सामोरं जावं लागेल. मग तर मुख्याधिकाऱ्यांनी ते गंभीर्यानं त्याला मंजुरी दिली नाही काय असं त्यांचं म्हणणं आहे. का जर जनतेचा प्रश्न असेल तर तिथं राजकारण नाही व्हायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतंय? नाही, जनतेच्या हितासाठी राजकारण नाही व्हायला पाहिजे. जितकी जबाबदारी त्यांच्यावर आहे तेवढी जबाबदारी माझ्यावर बी आहे. मला जनतेने बहुमताने निवडून दिलेलं आहे नगराध्यक्ष पदाला, सर्व पक्षी एकत्र होऊन बी. असं नाही की ती जबाबदार आहे, जबाबदार मी बी आहे. मोटर जळाली नंतर दुसरी मोटर त्यांनी दुरुस्त केलेली आहे. दुसरी मोटर दुरुस्त केली आणि दुसरी मोटर दुरुस्त केल्यानंतर तीही मोटर अजून जळाली. मग दोन्ही मोटर जळाल्यानंतर मुख्य अधिकारी असो या नगराध्यक्ष असो काय करू शकतो सांगा. आणि त्यानंतर आमची पाईपलाईन मोटर दुरुस्त झाली त्याच्यानंतर केबलवाल्यांनी 3दा पाईपलाईन फोडली मेन लाईन. तर त्याला दुरुस्त करायला वेळ जाता का नाही? तर मग ती दुरुस्त करून घ्यायचं ही पाणी पुरवठा सभापतीची जबाबदारी आहे. पाणी पुरवठा सभापतींनी, पाणी पुरवठा कर्मचारी, पाणी पुरवठा इंजिनियर, मुख्य अधिकारीपर्यंत फोन लावायची गरजच नाही ना. पाणी पुरवठा सभापती पाणी पुरवठा इंजिनियरला भेटायला पाहिजे ना, त्याला फोन लावून सांगायला पाहिजे. काम कुणाचं आहे? पाणी पुरवठा इंजिनियरचं आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर कुणाला विचारणार तुम्ही? शेवट काय मुख्याधिकाऱ्यांची काय मंजुरी किंवा त्यांचा मंजुरी काय नाही, टेंडर दिलेला असतो ठेकेदाराला. मग टेंडर दिलेला असल्यानंतर त्याला मंजुरी घ्यायची काय गरज आहे? मोटर दुरुस्ती करणारा टेंडर दिलेलं आहे. पाईपलाईनची जी बी लागणारी वस्तू आहे त्याचं टेंडर दिलेलं आहे. तिथून आणायचं आणि जोडायचं आहे. बाकी थकलेली ह्याचा काही विषय नाही. मटेरियल सध्या नगरपालिकेत तयार आहे. वाल आहेत, पाईप आहेत, मोटर आहेत, सगळे आहेत. विनाकारण मुख्य अधिकारीला 1 मे कॅबिन दिलं नाही म्हणून टार्गेट करायचा प्रयत्न करत आहेत. आणि ही विषय मुख्य अधिकारीपर्यंत न्यायचं येतच नाही. सफाई काम होत नसेल गावात तर त्याच्यावर दफेदार आहेत. दफेदार नंतर सफाई अधिकारी कर्मचारी आहे. आणि कमी जास्तीला 12 नगरसेवक सफाई होत असताना शिल्पी काढून सोडतात की 12 दफेदार वेगळेच आहेत. त्यांना ही बी कळना की आपण काय करायला लागलो. आपल्याला जनतेने निवडून दिलेलं आहे नगरपालिकेच्या कर्मचारीला कामाला लावण्यासाठी. आणि ती नगरपालिकेच्या कामला लावायचं जर दिलं, स्वतः दफेदारीचं काम करत असेल तरी अभाव दिसून येत आहे. त्यामुळं शहरात गटारी साफ नाही.
मच्छरचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. नागरिकांचे आरोग्य खूप धोक्यात आहे. लाईट गेली तर रात्रभर नागरिकाला झोप येत नाही त्या मच्छरमुळे. याला ही समिती जबाबदार आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? ह्याच्यात स्वच्छता कधी वेळेवर होत नसेल तर ह्याचा जबाबदार आरोग्य सभापती आहे. आरोग्य सभापतीने त्याची काळजी घ्यावी. संबंधित दप्पेदाराला बोलवावं, दप्पेदाराला विचारावं की बाबा स्वच्छता कुठं आहे कुठं नाही आणि कुठल्या प्रभागातून स्वच्छता चालू आहे. आमच्यापैकी आता सध्या अशी मोहीम आहे 1 ते 10 प्रभाग. 1 पासून सुरू केलं तर 1 संपला की 2, 2 संपला की 3, 3 संपला की 4, अशी 10 प्रभागात बारी बारीने स्वच्छता चालू आहे. आणि ती स्वच्छताच कमतरता कधी पडत असेल तर त्याला आरोग्य सभापती जबाबदार आहे. त्यांनी सभापती पद घेतलंच कशासाठी? सध्या तर कुठेही स्वच्छता दिसून येत नाही. मुख्याधिकारी त्यांचे फोन का उचलत नसतील ह्याच्या मागे काय कारण असेल? मुख्याधिकारीपाशी सदस्यांचं काम काय असतं? नाही काय बी समजा एखादे नगरपालिकेच्या अहो, माहितीसाठी ऐकून घ्या, परांडा नगरपालिकेत तुम्हाला पीटीआर काढायचं असेल तर तिथं कर्मचारी आहे. ना हरकत घ्यायची असेल तर तिथं कर्मचारी आहे आणि तिथं सहीचा अधिकार आहे. त्याला मुख्य अधिकाऱ्यांनीच करावा असं काही नाही. कुठलंही काम करायचं असेल तर मुख्य अधिकारी असावा असं काही विषय नाही. मुख्य अधिकारीकडे जबाबदारी फक्त आर्थिक जबाबदारी, या कुठलं बिल द्यायचं आहे, या कुठले विषय खर्चांची येत असेल ती ठरवायची ती मुख्य अधिकारी. मुख्य अधिकारीलाच का फोन करतात? मुख्य अधिकाऱ्यांना सोडून दुसरे कर्मचारी आहेत ना तिथं काम करायला, तुम्ही त्यांना संपर्क साधा ना. मोटर जळाली म्हणून त्यांना सांगितलं होतं दुरुस्त करायला, मग ते कर्मचारी ऐकत नाहीत म्हणून तक्रारसाठी अहो तुम्ही म्हणताना आम्ही बहुमत आमचं आहे, सभापती आम्ही आहेत, मग कर्मचारी कसं ऐकत नाही? कर्मचारी कसं ऐकत नाही? तुम्ही त्यांना विचारा का ऐकत नाही. बहुमत तुमचं आहे, सभापती तुम्ही आहेत आणि कर्मचारी ऐकत नाही का? कर्मचारी ऐकतो. फक्त एकमेव मुख्य अधिकारीला टार्गेट करायचा प्रयत्न करत आहेत की फक्त कॅबिन नाही दिलं म्हणून उपाध्यक्षाला. लाईट गेली, लाईटचे कर्मचारी आहेत लाईट बसवणारे, त्यांना फोन करायचं. सफाई नसेल दफेदारला करायचं, दफेदार सुटलं कर्मचारी आहे त्याच्यावर बॉस त्याला करायचं. पाणी पुरवठ्याचा घोटाळा झाला तर सगळ्यात अगोदर सर्व 20 नगरसेवकांनी सभापतीला फोन करायचं. कुणाला करायचं? सभापतीला. सभापती साहेब ह्या वार्डात पाणी आज आला नाही, मग ती सभापती ती माहिती घेईल. ती सभापती असं असंच करत फिरते तर कसं व्हायचं? सभापतीची जबाबदारी आहे ती. पाणी पुरवठा सभापती झाले कशाला? आणि त्याला अनुभव नसेल त्या सभापतीला तर रशीद तांबोळी करून त्यांनी म्हणजे टीव्हीशन लावून माहिती घ्यावा की सभापतीला अधिकार किती असतो. नळ कनेक्शन द्यायचं असेल तर सभापती सही झाली तर नळ कनेक्शन दिलं जातं आणि मग त्याला आम्हाला नळ मिळत नाही. अहो कॅबिनच आमच्याकडे नाही तर आम्ही कॅबिन कशामुळे द्यावं? कॅबिन आमच्याकडे नाही असं बंधनकारक नाही की उपाध्यक्षाला कॅबिन असावं, नियम नाही. नियम नाही तर कॅबिन द्यायचा विषयच येत नाही. आणि कॅबिन आमच्यापाशी नाहीच म्हणून दिलं नाही तर त्याला मुख्य अधिकारी टार्गेट करतात. बोला अजून काय चुका आहेत की आपण घंटागाड्या फिरत असताना ती घंटागाड्यात कचरा टाकण्यापेक्षा गटरीत टाकतात म्हणून ती गटरी अजून भरत्यात, पाणी तुंबतंय. तर माझा या पत्रकार परिषदच्या या माध्यमातून सर्व परांडा शहराच्या जनतेला आव्हान आहे की आपण सहकार्य करावा आणि घंटागाडी आपल्या दारात आल्यानंतर त्या गाडीत कचरा टाकावा. नसल गाडी आली तरी त्यांनी संबंधित स्वच्छता आरोग्य सभापतीला संपर्क साधावा.